पक्ष उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? भाजपचे माजी आमदार सुधीर पारवेंचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. नव्या पक्षप्रवेशांमुळे निष्ठावंतांच्या हातातील संधी हिरावल्याची खंत. संभाजीनगरमध्ये एकात्मिक आदिवासी विकास विभागात मोठा घोटाळा. बनावट आदिवासी विद्यार्थी दाखवून महाविद्यालयांनी लाटले कोट्यवधी रुपये. 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवारांची ईडीकडून तब्बल 18 तास चौकशी. कागदपत्र, हार्ड डिस्क जप्त. नाशिकमधील प्लॉटही ताब्यात. 1,03,00,000ची रोकड जप्त. विरारच्या माजी आयुक्तांवर धाडीनंतर राजकारण. मंत्री दादा भुसेंमुळेच अनिल पवारांची नियुक्ती, संजय राऊतांचा आरोप. तर ठाकरेंच्या काळात नियुक्ती झाल्याचं दादा भुसेंचं प्रत्युत्तर. शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर. अजितदादांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिंदेंच्या आमदार मंत्र्यांची दांडी. निधी वाटपावरून नाराज. मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. सामाजिक न्याय विभागाच्या निधीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटे रमी खेळत होते. विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर. आमदार रोहित पवारांचा दावा. भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघात भाजप विजयी. जिल्हा सहकारी बँकेपाठोपाठ दूध संघातही पटोलेंच्या पॅनलचा पराभव. प्रांजल केवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी अडकवलं जात आहे. वकील विजय ठोंबरे यांची भूमिका. एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात जाणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सदस्य. विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण. सबळ पुरावे असल्यानंच जामीन नाकारल्याचं केलं स्पष्ट. वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेचा नवा कारनामा. ज्या व्यक्तीची हत्या करायची त्याच्या घरासमोर ठेवायचा नैवेद्य. बंदूक दाखवून दहशत माजवण्याचाही प्रयत्न. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात धक्का. पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा आदेश कायम. प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत माहिती. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा. मंडपासाठी रस्त्यावर खड्डा खणल्यास 15,000चा दंड लावण्याचा निर्णय मागे. आता फक्त 2,000चाच दंड. मंत्री मंगल प्रभात लोढांची घोषणा. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये घुसखोरी करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा. भारतीय लष्कराचं ऑपरेशन शिवशक्ती. आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता. सर्च ऑपरेशन सुरूच. प्रेम प्रकरणातून 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या. नवी मुंबईतील रबाळे तलावात उडी मारून आत्महत्या. मृत तरुण गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिलेच्या प्रेमात असल्याची माहिती. बारामतीतील एकाच कुटुंबातील 4 जणांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासनाला जाग. शहरात बांधकाम व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर प्रतिबंध. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस. जुलै अखेरपर्यंत धरणांमध्ये 89% पाणीसाठा. तर तानसा आणि मोडक सागर ओव्हरफ्लो. नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस. बाराडा परिसरात शेतात शिरलं पाणी. पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस. धरहाली आणि सक्तोह नद्यांना पूर. नदीकाठच्या परिसरामध्ये शिरलं पाणी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. उत्तर चीनसह बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे महाभयानक पूर. 38 लोकांचा मृत्यू. 4 दिवसात वर्षभराच्या सरासरी इतका पाऊस. डोंगराळ भागात कोसळल्या दरडी. थायलंड आणि तैवानमध्ये पावसाचं थैमान. तैवानच्या शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी. बचावकार्य सुरू. तर थायलंडमधील परिस्थितीमुळे 1,50,000हून अधिक नागरिकांचं स्थलांतर. रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप. कैमचटका भूकंपाचा केंद्रबिंदू. जपानपर्यंत जाणवले भूकंपाचे हादरे. जपानला त्सुनामीचा इशारा. त्सुनामीच्या भीतीनं जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प बंद.